बाप रे, आज दाबून भात खाल्ला, आता भयंकर झोप येणार. अरे रे रे, भात खायला नको होता, खूप पेंग येते असं तुम्ही एकदा तरी भात खाल्ल्यानंतर म्हटलंच असाल. भात खायला तर हवा, पण बरेच जणांना भात खाताना अनेक गैरसमज मनात येतात. भात खाल्ल्यानं वजन वाढते, भात खाल्ल्यानं ब्लड शुगर वाढते, भात खाल्ल्यानंतर खूप झोप येते, असे बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात. पण भात खाल्ल्यानंतर खरंच झोप येते का? खरं तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार भात खाल्ल्यानंतर शरीरात त्याचं पचन सुरू होते. तांदळातील कार्बोदळाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि ग्लुकोज इन्शुलिनला खेचून घेतं. जसे जसे इन्शुलिन वाढू लागते तसे तसे शरीरातील हार्मोन्स वाढतात. त्यामुळे शरीर सुस्त होतं आणि झोप लागते. ते पुढे म्हणतात, जेव्हा इन्शुलिनची पातळी वाढते तेव्हा मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढू लागतात, जे हार्मोन्स शरीराला शांत करतात. यामुळे भात खाल्ल्यानंतर झोप किंवा सुस्ती येते. वारंवार सुस्ती येणं हे फक्त भातामुळे होत नसून पाण्याची कमतरता, अशक्तपणा आणि ताणतणावामुळे देखील होऊ शकतं.